हो, योग गंगा या कार्यक्रमामध्ये आपण खूप काही शिकलो आहोत आत्तापर्यंत. आज आपण ध्यानाबद्दल थोडंसं बघणार आहोत. ध्यान कधी करायचे, कसं करायचे. ध्यान ह्या शब्दाचाच अर्थ त्याच्या शब्दामध्येच बघा. लहानपणापासूनच आपण ध्यान हा शब्द ऐकला आहे. जसं उदाहरणार्थ ध्यान से गाडी चलाओ, ध्यान से पढाई करो. आपण ध्यान शब्द वापरत होतो, परंतु त्याच्यावर आपण नाही लक्ष केंद्रित केलं की ध्यान कशासाठी करायचं. कोणतंही कार्य जर आपण एकाग्रतेने केलं, फोकस ज्याला म्हणतात आपण सध्या त्याला तो शब्द वापरतो, कॉन्सन्ट्रेशनने जर केलं तर त्या कार्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळतंच. आणि जर आपलं मन विखरलेलं आहे, विचार विखरलेले आहेत, तर कोणत्याच कार्यामध्ये आपलं मन लागत नाही. मग ध्यान यासाठी करायचं आहे आपल्याला की मन तर एकाग्र होणार, मन शांत होणार, मन निर्विचार होणार. विचार खूप येत असतात, 70,000 विचार येत असतात एका दिवसामध्ये. परंतु ते विचार टिकून राहतात का? एखाद्या व्यक्तीला खूप विचार त्रास देतो आणि मग तो काही कालांतराने तो माणूस डिप्रेशनमध्ये जातो. मग त्या विचारांना टिकून ठेवायचं नाही. मग ध्यान आपल्याला काय शिकवतं की कोणतीही गोष्ट होत राहते जीवनामध्ये. विपरीत परिस्थितीमध्ये पण आपण कसं त्याच्याशी जुळून घ्यायचं हे ध्यानामार्फत आपल्याला लक्षात येते. ध्यान आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठी पण ध्यान आहे. परमेश्वराची तर ईश्वर कृपा सतत होत आहे, परंतु आपल्यालाच जीवनामध्ये कधी वेळ मिळाला नाही, आपण कधी शांत बसलो नाही आणि त्याच्याशी कनेक्ट झालोच नाही. बाहेर खूप जग सुंदर दिसतंय, परंतु हे आपल्याला आतलं जग आहे. आपला आतला आत्मा म्हणजे परमेश्वर आहे. ध्यान त्या आत्म्याशी आपल्याला अंतर्मुख होतो, त्याच्याशी जुळवतं. आणि जेव्हा आपण श्वासाची जोड घेऊन त्याच्याशी एकरूप व्हायला लागतो, सर्वात आधी आपल्याला ध्यान करण्यासाठी श्वासांची जोड घ्यावी लागते. जोपर्यंत आपण श्वासांची जोड घेऊ शकत नाही, तोपर्यंत आपलं ध्यान लागू शकत नाही. म्हणून आज आपण 2 ते 3 मिनिटाचं ध्यान करणार आहोत. आणि फक्त कशा पद्धतीने मग ते करायचं आहे हे आपण सुरुवात बघत आहोत. आणि कशा पद्धतीने त्याला नंतर मग मोठे ध्यान पण नंतर आपण ध्यानाचे बरेच प्रकार आहेत. शेवटी सगळ्या प्रकारामधून एकच सार आहे की आपल्याला विचार कमी करायचे आहेत. खूप मेंदूला वापरतो आपण, त्याला कधीतरी शांत करायचं, शांत ठेवायचं. म्हणून विचार कसे कमी करावे. ध्यानाचे तसं पाहिलं तर राग कमी होणे, पुन्हा मी कुठे चुकतोय का, स्वतःसोबत राहणे, असे अनेक दुसरे पण बरेच त्याच्यासोबत आपल्याला ते तर फायदे होणारच आहे. आज आपण फक्त 2 मिनिटाचं ध्यान करणार आहोत. ध्यानासाठी 4 स्थिती सांगितलेल्या आहे: वज्रासन, पद्मासन, सुखासन, स्वस्तिकासन. जे तुम्हाला सहज बसता येईल. तुम्हाला खाली बसता येत नाही, तुम्ही खुर्चीवर बसू शकता, तर वर खुर्चीवर बसून पण आपण ध्यान करू शकतो. पाठीचा कणा आपल्याला मात्र सरळ ठेवायचा आहे ध्यानाच्या वेळेस. येणारा प्रत्येक श्वास तो नाभीपर्यंत त्याला जाणून घ्यायचा आणि प्रश्वास नाभीपासून नासिकापर्यंत त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. उदाहरणार्थ आपण घेत आहोत सिद्धासन. हा एक पाय फक्त इथे ठेवलेला आहे आणि ह्या पद्धतीने सिद्धासन घेतलेला आहे. तुम्हाला पद्मासन अजून उत्तम. त्याच्यामध्ये काही असे आसनं आहेत की त्याच्यामुळे ध्यान पण लवकर लागतं, ते आपल्याला मदत करतात ध्यान लावण्यास. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. आता मुद्रा पण आपण पुढे मुद्रांचा अभ्यास बघणार आहोत वेगवेगळा. इथे ध्यान मुद्रा आहे. पहिलं तर्जनी आणि अंगुठा दोन्ही एकमेकांना फक्त स्पर्श केलेला आहे. पाठीचा कणा सरळ आहे, डोळे मिटलेले आहे, चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. सुरुवातीला पूर्ण येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वास आणि प्रश्वासाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सुरुवात आपल्याला श्वासापासूनच करायची आहे. श्वासांकडे जितकं मग हळूहळू आपलं सूक्ष्म लक्ष जाईल, आपोआपच मन शांत होईल, मन स्थिर होईल. आणि येणारा विचार, एक विचार येतो आणि पुन्हा दुसरा,
त्याच्यामधलं थोडंसं गॅप वाढायचं आहे. हे आपल्याला तो सवयीचा भाग आहे. जसे जसे आपण पुढे ह्याच्यामध्ये वेळ वाढूया, कालावधी वाढूया, तर आपल्याला अनुभव येत राहतील. सुरुवातीला लांब श्वास घेऊन लांब श्वास सोडलेला आहे. नंतर आपल्याला फक्त श्वासाकडे फक्त सूक्ष्म रीतीने बघायचं. निरीक्षण, नियंत्रण नाही. तो कसा येतोय काही विचार नको. तो डावीनेच येतोय का, तो उजवीनेच येतोय का, फक्त त्याच्याकडे बघायचं. साक्षी भाव आहे. साक्षी भावाचा अर्थच काय आहे? करता मी नाही, मी अमृतपुत्र हूँ. मी त्या ईश्वराचाच अंश आहे, मी त्या परमेश्वराचाच अंश आहे. मी नाहीच आहे. जे काही आहे तो माझा परमेश्वर आहे. जे काही मी कार्य करतो तो माझा परमेश्वर माझ्याकडून करून घेतो. जेव्हा मीलाच मुक्त करतो, म्हणजेच अहंकार मुक्त करता मला द्या. मी नाहीच आहे. डोळे मिटून घ्या आणि फक्त आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे बघायचं. 2 मिनिट सुरुवातीला ह्याचा अभ्यास करा. नंतर आपण पुढे बरेच वेगवेगळे, जसं प्रत्याहार ध्यान आहे, विपश्यना ध्यान आहे, बरेच प्रकार आहे, सूर्य ध्यान आहे, बरेच प्रकारचे आपण ध्यान बघणार आहोत. आणि त्याचा कालावधी पण आपण कसा वाढवायचा ते पण बघणार आहोत. बघा, 2च मिनिट आपण जेव्हा शांत राहतो अतिशय, आणि जेव्हा श्वासाकडे बघायला आपलं लक्ष जातं, तो साक्षीभाव आपणे आप म्हणजे आपोआपच वाढायला लागतो. तो काही दिवसांनी असं होतं की दिवसभरामध्ये तोच साक्षीभाव कायम राहतो. म्हणजे जे जे काही कार्य करत आहोत ते आपण करत नसून तो ईश्वर, तो परमेश्वर माझ्याकडून करून घेत आहे. हाच भाव यायला लागतो. आणि किती कार्य केले तरी अजिबात थकवा येत नाही. सावकाश रोज त्या ध्यानामध्ये आपल्याला त्या ईश्वराला, परमेश्वराला थँक्स. खूप सुंदर जीवन दिलं आहे, मनुष्य जीवन दिलं आहे त्यांनी. एक महान व्यक्तीला जे काही दिलं तेच आम्हाला तू दिलं आहे, म्हणून त्याला थँक्स म्हणायचं. आणि सावकाशरित्या दोन्ही हाताला घर्षण करायचं. आणि जी हातांची ऊब आहे ती डोळ्यांना लावायची. आणि हळूहळू आधी डोळ्यांच्या ह्याच्यातून, आपल्या बोटांच्या ह्याच्यातून डोळे उघडायचे आणि सावकाश डोळे उघडायचे. तर असंच व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा, पुढे पाठवत राहा. ओम धन्यवाद.